नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की दीपक, रम्या आणि वसुंधराच्या समोर नंदिनी ही खोटी ठरलेली असते. यानंतर रम्या काव्याला बोलते, तुझ्या बहिणीने 24 तासाची मुदत मागितली होती आणि ती आता उलटून गेली आहे. आता सगळ्यांना घाबरणारा क्षण येत असतो, कारण नंदिनीला घराच्या बाहेर काढण्यासाठी रम्या आणि वसुंधरा तयारच असतात. यावर काव्य आणि नंदिनी चिंतेत असतात. नंतर नंदिनी ती बाबांना बोलण्याचा प्रयत्न करते, पण तेव्हा तिला बाबा रागाने म्हणतात, खबरदार मला बाबा बोलशील तर मी तुझा बाबा नाही आणि तू माझी सून नाहीस. आपल्यामध्ये आता काहीही नाते नाही, असं म्हणून ते निघून जातात. यामुळे काव्य आणि नंदिनीला खूप दुःख होतं. त्यानंतर काव्य पार्थला सांगते की तिची ताई न्याय मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होती, पण आज तिला सर्वांनी खोटं ठरवलं आहे. ती ठरवते की ती ताईच्या बाजूचं सत्य जाणून घेईल आणि कोणत्याही परिस्थितीत ते सत्य सर्वांसमोर आणेल. नंतर नंदिनी विचार करते की वसुआत्याने एवढे कमी वेळात एवढे पुरावे कसे आणले. तेव्हा दरवाजातून आवाज येतो आणि नंदिनी वळून पाहते. तिथे वसुंधरा आणि रम्या दोघी उभ्या असतात. आता येणाऱ्या भागात नंदिनी कशा प्रकारे रम्या आणि वसुंधराचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.